नमस्कार. व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा मे 2024 साठी पुनर्परीक्षार्थी म्हणजेच रिपीटर एटीकेटी विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू. आजच्या व्हिडिओमध्ये या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत. यात परीक्षा अर्ज भरण्याची अंतिम मुदत, परीक्षा अर्ज भरण्यासाठी शुल्क किती भरावं लागेल, तसेच परीक्षा अर्ज आणि शुल्क ऑनलाईन भरावं लागेल की ऑफलाईन भरावं लागेल या संदर्भातील डिटेल परिपत्रक आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. या संदर्भातील दिनांक 7/3/2024 चे परिपत्रक आपण आता बघूया. सदर परिपत्रक विद्यापीठाच्या वेबसाईटवर होम पेजवर उपलब्ध आहे. पहिला मुद्दा आपण बघूया. उन्हाळी अंतिम सत्रनिहाय परीक्षा मे 2024 च्या तिसऱ्या आठवड्यापासून आयोजित करण्याचे नियोजित आहे. म्हणजे परीक्षा साधारणतः मेच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होऊ शकतात. दुसरा मुद्दा जो आहे तो मुदती संदर्भात आहे. विनाविलंब शुल्क अर्ज भरण्याची तारीख 8/3/2024 ते 22/3/2024 असणार आहे. तसेच विलंब शुल्क ₹100 सह दिनांक 23/3/2024 ते 28/3/2024 आणि विशेष विलंब शुल्क ₹500 सह दिनांक 29/3/2024 ते 2/4/2024. मात्र यानंतर कुठल्याही कारणास्तव मुदत मिळणार नाही. पुढील मुद्दा शुल्क म्हणजेच फी संदर्भात आहे. तर प्रमाणपत्र, पदवी, वायवा इत्यादी परीक्षांचे शुल्क किती असणार आहे त्या संदर्भात हा चार्टही दिला आहे. तर हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन भरताना किती फी भरायची आहे त्याची पूर्ण कॅल्क्युलेशन करून येतील. त्यानुसार तुम्ही ही ऑनलाईन फी भरून तुमचा फॉर्म भरू शकणार आहात. परीक्षा शुल्क जेवढे विषय अनुत्तीर्ण आहेत त्याच विषयांचे भरायचे आहे आणि हे ऑनलाईन भरायचे आहे. पुढील मुद्दा हा नोंदणी कालावधी संपलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे, ज्यांना 8 किंवा 5 वर्ष झाले आहे प्रवेश घेऊन. तर अशा विद्यार्थ्यांनी हा मुद्दा व्यवस्थित वाचून बघावा. मुद्दा क्रमांक 6, परीक्षेचे हॉल तिकीट जे आहे ते विद्यार्थ्यांना पोर्टलवरून डाउनलोड करायचे आहे. तर पुढील 7वा मुद्दा जो आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांनी परीक्षाच्या अद्ययावत माहितीसाठी वेळापत्रकात होणाऱ्या संभाव्य बदलाबाबत विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ वेळोवेळी बघत राहावे. पुढील मुद्दा गृहपाठ आणि प्रोजेक्ट वर्क संदर्भात आहे. तुमचे गृहपाठ आणि प्रोजेक्ट वर्क जमा करायचे राहिले असेल अभ्यास केंद्रावर तर अभ्यास केंद्राशी संपर्क करून आपण ते काम पूर्ण करायचे आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो अभ्यास केंद्रांसाठी आहे. त्यांनी ते गुण ऑनलाईन भरण्यासंदर्भात दिलेला आहे. परिपत्रकातील शेवटचा मुद्दा जो आहे तो ABC ID संदर्भात आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना ऑनलाईन ABC ID बनवून अभ्यास केंद्राला तो कळवायचा आहे. तर ABC ID कसा बनवायचा या संदर्भात आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तो तुम्ही बघू शकता. तर ह्या प्रकारे डिटेल परिपत्रक आपण बघितले आहे. तर हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांबरोबरही शेअर करा, म्हणजे त्यांनाही पुनर्परीक्षार्थी फॉर्म भरण्यासंदर्भात माहिती मिळू शकेल. आणि तुमच्या काही शंका असल्यास त्या कॉमेंट सेक्शनमध्ये ॲड करा, त्या मी सोडवण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.